नमस्कार, मी अपर्णा कुलकर्णी, नर्मदे हर. कसे आहात सगळे? आणि आज पुन्हा एकदा नर्मदा परिक्रमेच्या भाग 6 मध्ये तुमचं सगळ्यांचं मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. रोज पाहताय ना, ऐकताय ना, सगळ्यात महत्त्वाचं ऐका आणि नर्मदा परिक्रमेची ह्यातून तुम्हाला सगळ्यांना जाण्याची इच्छा व्हावी, हा माझा हेतू आहे. तर भाग 6 नर्मदा परिक्रमा. काल रात्री ग्लानी होती, ताप होता, त्यामुळे झोपलेली होतेच मी. लवकर झोपले, सगळ्या मैत्रिणी गप्पा मारत असताना मी मात्र झोपले, पण बरोबर 2 वाजता जाग आली. रात्री औषधं घेऊन झोपले होते, त्यामुळे आता खरंच खूप बरं वाटत होतं. गंमत म्हणजे काल मला खरंच बरं वाटत नव्हतं का असा प्रश्न पडावा, इतकी मी ठणठणीत बरी झालेली होते आणि फ्रेश झालेली होते. आणि महत्त्वाचं म्हणजे खूप उत्साहात होते. 2:30 वाजेपर्यंत सगळं आवरून गरमागरम चहा घेऊन आम्ही निघालो. थंडी चांगलीच होती. सचिन यांनी आमची आधीच मनाची तयारी केलेली होती. थंडी आहे, बोट उघडी असते, लाटांमुळे भिजायला होतं, वारा असतो, त्यामुळे फक्त स्वतःला सांभाळा. जास्तीचं काही सामान बरोबर घेऊ नका. फक्त ओटी आणि नर्मदा मैयाची कुपी एवढंच बरोबर ठेवा. बाकी सगळं सामान गाडीत जाऊ द्या. इथे एक मला सांगायचं म्हणजे बोटीतून प्रवास करताना आपल्या जवळच्या कुपीतलं नर्मदा मैयेचं पाणी अर्ध समुद्रात ओतायचं आणि समुद्रातून अर्ध पाणी भरून घ्यायचं. किती सुंदर कल्पना आहे. आपण कविता, गाण्यातून समुद्राचे आणि नदीचे मिलन वगैरे अशा कल्पना वाचलेल्या असतात, आपल्याला ऐकून माहिती असतात. पण सर्वात प्रथम ज्याने कुणी अशी कल्पना केलेली असेल त्याची त्यामागची भूमिका काय असेल असा मला खरंच प्रश्न पडला. की म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा समुद्र आणि नदीचं मिलन वगैरे हे ज्याच्या डोक्यात आलं असेल, काय त्या माणसाची प्रतिभा असेल. सर्वप्रथम मार्कंडेय ऋषींनी ही परिक्रमा 7,000 वर्षांपूर्वी केली असं म्हणतात. त्यानंतर त्यांनी नर्मदेला मिळणाऱ्या कुठल्याही नदीला ओलांडलं नाही आणि ही परिक्रमा करण्यासाठी त्यांना 28 वर्ष लागली. 28 वर्ष आणि किती 7,000 वर्षांपूर्वीची ही गोष्ट मी सांगते की 28 वर्ष त्यांना लागली. पूर्ण आयुष्य जवळपास त्यांनी ह्याच्यासाठी वाहून घेतलं असं म्हणायला हरकत नाही. हे सगळं आपल्या कल्पनाशक्तीच्या बाहेरचं आहे, आपल्याला स्तिमित करणारं आहे. आणि आपण आश्चर्यचकित होतोच की हे सगळं काय आहे. म्हणजे गाडीने नर्मदा परिक्रमा करताना सुद्धा आपण दमतोय आणि 28 वर्ष सलग त्यांनी ती परिक्रमा कशी केली असेल, काय त्यांची मनोभूमिका असेल, असे प्रश्न आपल्याला ह्या दरम्यान नक्की पडतात. तर असो, आम्ही 15 मिनिटात खाडीवर पोचलो. रात्रीचे 3 वाजलेले होते. रात्री 3 वाजता चंद्रप्रकाशात आकाशातल्या चांदण्यांच्या साक्षीने समोरचा समुद्र पाहणं काय छान वाटत होतं. नाहीतर आपल्या रोजच्या आयुष्यात आपण कशाला पहाटे 3 वाजता समुद्रावर जाऊ. म्हणजे नर्मदा परिक्रमेने मला काय दिलं असं कोणी विचारलं तर हे जे अनुभव आहेत ना, की जे मी आयुष्यात कधी घेतले नसते. आपल्या रोजच्या जगण्यामध्ये पहाटे 3 वाजता समुद्रावर आपण कशासाठी जाऊ आणि रात्री पहाटेच्या 3-4 वाजताच्या चांदण्या कशा दिसतात हे आपल्याला कुठे माहिती असतं. आपण कधी पाहतो. आणि त्याच्यामुळे हे जे अनुभव आहेत ना, हे खरोखरच खूप वेगळा अनुभव होता तो. तिथे खूप लोक जमलेले होते. पायी वाहनाने परिक्रमा करणारी मंडळी तिथे जमलेली होती. आमच्याच बाजूला एक जण खूप सुरेल आवाजात भजन गात होते. तिथे एक केमिकल इंजिनियर भेटले. ते मुंबईचे होते आणि ते पायी परिक्रमा करत होते. बोलताना ते म्हणाले की आयुष्यात कधी मी पायी परिक्रमा करेन असं मला वाटलं नव्हतं, पण करतोय आणि ती करून घेतीये. खूप सुंदर अनुभव येत आहेत. हे त्यांचे बोल होते. आणि तेव्हा मला खरंच असं वाटलं की काय म्हणजे त्यांना सुद्धा असं का वाटलं असेल की ही परिक्रमा आपण करावी. मला सुद्धा वाटतं पायी परिक्रमा करावी, पण वाहनाने परिक्रमा करण्यापेक्षा सुद्धा पायी परिक्रमा करणाऱ्यांचे अनुभव अजून कितीतरी वेगळे असतील आणि कितीतरी समृद्ध करणारे असतील. ठळकपणे दिसणारी शुक्राची चांदणी पाहत, शांत चंद्राची शीतलता अनुभवत, समुद्राला साक्षी ठेवून तो अनुभव मी मनात साठवून घेत होते. बाजूला 3-4 बोटी हेलकावत होत्या. आपला नंबर येईल तेव्हा निघायचं हे माहीत होतं. पायी परिक्रमा करणाऱ्यांना बोटीचा प्रवास मोफत असतो, पण इतरांना 500 रुपये तिकीट आहे असं समजलं.
2 बोटी भरून निघाल्या आणि एकच बोट शिल्लक राहिली आणि ती पूर्णपणे पॅक होती. आधीच सचिन यांनी सांगितलेलं असल्याने ती बोट आमच्यासाठी नाही असंच आम्हाला वाटत होतं, कारण ती बोट पूर्ण पॅक होती. पण आमचा नंबर त्याच बोटीसाठी लागला. खरं तर मला उघड्या बोटीतून प्रवास करायला आवडलं असतं. तो एक अनुभव घ्यायला आवडला असतो, तो राहूनच गेला. कारण ती बोट पूर्ण पॅक, मोठी जी आपली आपण नेहमी पाहतो मोटार बोट जी असते मोठी, तशी ती बोट होती. आणि त्या बोटीतून आम्हाला जायचं आहे असं सांगितल्यानंतर थोडीशी हिरमुसले मी. पण तो अनुभव ठीक आहे, असो, तो घ्यायचा राहिला. तर आम्ही बोटीत बसलो. आमच्याबरोबर इतरही अनेक जण होते. मी पर्स, मोबाईल काहीच बरोबर कुणीच काही घेतलेलं नव्हतं, पण निलिमाने मात्र घेतलेलं होतं. आणि शुभदाताईंनी कारण फोटो आणि व्हिडिओज काढायचे होते, त्यामुळे त्यांच्या दोघींकडे फक्त त्यांनी घेतलेलं होतं. माझ्यासमोरच उघडी गोल अशी खिडकीवजा गोल होता तो. आणि त्यामुळे त्या गोलातून मला बाहेरचं दृश्य तरी किमान बघता येते, त्याचा मला आनंद होता. आमच्या आधी निघालेल्या त्या दोन्ही बोटी मला दिसल्या. फडकणारे केशरी ध्वज, सूर्यनारायण देवांच्या स्वागतासाठी उधळले गेलेले आकाशातील लाल, गुलाबी, जांभळे, सोनेरी, चंदेरी, कितीतरी रंग, लाटांचं संगीत. साधारण 1.5 तासाने बोटीवरच्या माणसाने, नावाडी तरी कसं म्हणायचं, कारण बोट चालवतो तो नावाडी, हाकतो तो नावाडी, ही मोटार वर चालणारी बोट, त्यामुळे नावाडी कसं म्हणू, तरी पण बोटीवरच्या त्या माणसाने, जो बोट चालवणारा होता त्याच्याबरोबरच्या माणसाने आमच्याकडून कुपी घेऊन अर्धं पाणी काढून अर्धं समुद्राचं भरून दिलं. आणि तो जे तेव्हा करत होता ना, की ते पाणी आपल्या कुपीतलं अर्धं खाली समुद्रात ओततोय, समुद्रातलं पाणी पुन्हा भरून घेतोय, तर त्यावेळी ना काहीतरी विलक्षण वाटलं, काहीतरी वेगळंच वाटलं. म्हणजे कसं असतं ना, की ह्या खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत. ह्याचं खूप असं लांबलचक वर्णन कदाचित नाही करता येणार, पण तो अनुभव खूप श्रीमंत करणारा होता. खूप छान वाटलं त्यावेळेस, काहीतरी वेगळी भावना होती त्यावेळेस. आणि त्याने ती कुपी परत आमच्याकडे दिली. आम्ही आणलेली ओटी त्याच्याकडे सुपूर्द केली. नर्मदा परिक्रमेत एकूण 5 ओट्या भरायच्या असतात. एक ओंकारेश्वरला संकल्प पूजेच्या वेळी, एक समुद्र प्रवासाच्या वेळी, एक नेमावरला आणि एक अमरकंटकला. आणि संकल्पपूर्ती पूजेच्या वेळी शेवटची एक. आम्ही सगळ्याच मैत्रिणींनी मंदिरात साडी ओटी न देता एखाद्या गरजू किंवा जिथे आपल्याला द्यावंसं वाटेल तिथे द्यायची असं आम्ही ठरवलेलं होतं. त्याप्रमाणे पहिली साडी ओटी मी ओंकारेश्वरला आमच्या राणीताई, म्हणजे सचिन यांच्या किचन सांभाळणाऱ्या ताई, त्यांना दिलेली होती. त्यामागचा उद्देश असा होता की पुढचे 15 दिवस त्या आम्हाला जेवू खाऊ घालणार होत्या. अन्नपूर्णा समजून त्यांच्याविषयीची कृतज्ञता म्हणून मी त्यांची ओटी भरली होती. त्यांच्या 2 मदतनीस ज्या होत्या त्यांची ही ओटी मग प्राची आणि नेत्राने भरली. तर हा ओटीचा विषय झाला. पण आता दूरवर दिव्यांची लुकलुक दिसायला लागली आणि आपण आपल्या मुक्कामाच्या जवळ आलो हे लक्षात आलं. 6:30 वाजून गेलेले होते आणि मिठी तेलाई येथे उतरलो. तांबडा सूर्यनारायण हळूहळू करत संपूर्ण ढगाच्या बाहेर येताना सगळ्यात पहिल्यांदा आयुष्यात पाहिला. हा पण एक अनुभवच. आपण कशाला नाही तर सूर्य उगवताना इतकं सुंदर बिंब बाहेर येताना पाहिलं, तो अनुभव. असे अनुभव घेण्यासाठी नर्मदा परिक्रमा करावीच. बाहेर बस उभीच होती. रात्री 2 वाजता निघाल्यामुळे अंघोळ राहिलेली होती. एका मंदिरात थांबून चहा नाश्ता केला आणि नारेश्वर घाटाकडे निघालो. आज पुन्हा एकदा मैयात स्नान करायचं होतं. अर्धा किलोमीटर चालल्यावर तिथंच खाली उतरल्यावर घाट दिसला. घाटाच्या वर 7-8 इमारती दिसल्या, ज्या रिकाम्या होत्या. अगदी दुसऱ्या मजल्यापर्यंत पाणी येऊन गेलं असावं हे त्यावरचे डाग पाहून लक्षात येत होतं. तौक्ते वादळ येऊन गेलं तेव्हाच ही वाताहत झाली असावी असं एक वाटून गेलं. निसर्गापुढे माणूस पालापाचोळा हे पुन्हा एकदा प्रकर्षाने जाणवलं. त्याच्यापुढे आपलं खरंच काहीही चालत नाही. त्याच्याशी आपण खेळलं नाही पाहिजे, पण हे अजूनही आपल्याला समजत नाही आहे. घाटावर स्नान उरकून तिथे जेवणही केलं. आज मी हेमाला खो दिलेला होता. ती तापली होती, पण तरीही तिने घाटावर आंघोळ केली. मैयाला काळजी,
ती घेते सांभाळून. हाच विचार करून तिने आंघोळ केली आणि तिथून आम्ही नारेश्वर येथे टेंबे स्वामींचं जे शिष्य आहेत, रंगनाथ स्वामींचं देऊळ आहे, तिथे जे ठिकाण आहे, रंगनाथ स्वामींनी दत्तबावनी लिहिली, हेच ते ठिकाण. तर इथेच त्यांच्या मातोश्रींचे हे मंदिर आहे. दर्शन घेऊन मग आम्ही कर्नाळी या गावी मुक्कामाला गेलो. येथे भारतातील एकमेव असं कुबेराचं मंदिर आहे असं म्हणतात. इथला नर्मदा किनारा अतिशय शांत, सुंदर आणि अप्रतिम आहे. एक वेगळी शांतता तिथे मला जाणवली. साडेपाच वाजताच आज मुक्कामी पोचलो, त्यामुळे चहा घेऊन कुबेराच्या दर्शनासाठी निघालो. आम्हाला आरतीही मिळाली. घाटावरच आज रोजची आरती करायची असं आम्ही ठरवलं, कारण घाट खरोखरच खूप सुंदर आहे. तटाच्या त्या बाजूला सुंदर दिव्यांची रोषणाई असलेलं मंदिर दिसत होतं. हे मंदिर कसलं आहे असं विचारल्यावर, आपण काल पाहिलं ते स्वामीनारायण मंदिर, म्हणजे जे पाहिलेलं होतं, जे भव्य दिव्य सुंदर होतं, ज्याचं मी वर्णन केलं, तर ते आहे असं सचिनने सांगितलं. नर्मदा ओलांडायची नाही म्हणून आम्ही बोटीने प्रवास करून आलो होतो, जे समोर दिसत होतं आम्हाला. समोर दिसणारं लखलखणारं मंदिर, ती दिव्यांची रोषणाई, शांत वाहणारी नर्मदा आणि संध्याकाळ होऊ पाहते, त्यामुळे सोनेरी उजेड, त्याला भेदू पाहणारा अंधार, अशा सुंदर वातावरणात आम्ही रोजची आरती केली. नर्मदा मैयाच्या पाण्यात दिवे सोडले. प्रत्येकीने प्रदूषण होणार नाही याची काळजी घेऊन अगदी छोटे पानांचे द्रोण आणलेले होते. रात्री जेवताना सचिन यांनी दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमाविषयी सांगितलं, पण आपण ठरवतो तसं होतंच असं नाही. हे पुन्हा एकदा ठळकपणे जाणून देणारा अनुभव आमची उद्या वाट पाहत होता. पण ते आम्हाला माहिती नव्हतं. काळाच्या गर्भात काय आहे हे कोणाला समजतं, कोणाला नाही. त्यामुळे उद्याची वाट पाहणं भाग आहे. उद्याच्या भागात भेटू. तोवर नर्मदे हर.